हे अमित शहाजींनीच देशाला सांगावं आणि ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केलेत त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत। आता आधी आमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणजी, तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहांच्या मागे कोण बसलं होतं? अशोक चव्हाणजी। आणि अशोक चव्हाणजींच्याच वर किती भ्रष्टाचाराचे आरोप ह्याच भारतीय जनता पक्षाने केले। डर्टी डझनची लिस्ट काढा आणि असे किती नेते मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्रजींचीच लाईन होती ना, चक्की पिसिंग माझी नव्हती, देवेंद्रजींची होती। त्याच्यामुळे सगळा जो डेटा काढून तुम्हीच टॅली करा। हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले। दुसरा जो आरोप केला मराठा आरक्षण, ज्या वेळेस पवारांचं सरकार येतं राज्यात त्यावेळेस मराठा आरक्षण जातं अशी देखील टीका केली। डेटा दाखवा, डेटा दाखवावा, त्यांनी प्रूफ करावं। मी कुठेही ते म्हणतील तिथे चर्चेला बसायला तयार आहे। त्यांनी हे प्रूफ करून दाखवावं। धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या विषयात सातत्याने आम्ही घेतलेली लाईन आणि त्यांनी घेतलेली लाईन। धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन। किती